हुर्राक जाका जंगल ज्यूस लेगीत म्हणटात हो गोंयांत बरोच फामाद आसा आनी लोकप्रिय असो आसा। गरमेच्या दिसान कांय वाठारांत काजूच्या रोसा पासून कांय प्रक्रिया करून हुर्राक आनी फेणी तयार करपाचें काम पारसे वाठारांतले श्रीराम आनी तांची बायल प्रमिला साळगांवकर ही करतात। गेली कित्येक वर्सां वेगवेगळ्या प्रकारची शेती तशेंच काजूची बागायती तांच्यो आसात। व्हडा मेहनतीन कशा तरेन हुर्राक तयार करता ह्या विशीं प्रमिला हांणी रितसर म्हायती दिल्या। त्याच प्रमाण गेली कांय वर्सां गवा रेडे शेतींची नासधूस करतात अशेंय शेतकार सांगतात। हे भाभी कितें हे येता ते हुर्राक आहे. हां हेका हुर्राक म्हणटा। हे हुर्राक कितल्या हेतूर येता कशें कितें? कॅन लायत जाल्यार 35 लिटराचो कॅन आसता. हां आमी कितें करता टायम म्हणजे जाता तितको जास्त टायम म्हणजे कमी टायमान जास्त उत्पादन करपाचें। ओके म्हणून आमी व्हडले भांड लायले आनी हां व्हडले आतां 3 दिसाचे एकदा 3 दिसाचे कॅन एकदा। येता. आता हे हुर्राक चड खपता काय? खूप खपता आणि खूप खपता. मार्च महिन्यात तर जास्त गरमी वाढली का आनीक जास्त चड वयता. हुर्राक केन्ना पासून ही भाटी सुरू केला तुम्ही हुर्राकाची? आता 1 म्हयनो जायत येयलो. 1 म्हयनो। काजू तुमच्याकडे खंयच्या खंयच्या तरेचे आहात? 8 तरेचे आसा म्हणजे 8 तरेचे. थोड्यांची नांवां येता म्हाका पूण थोड्यांची ना म्हणजे वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 7 हे सगळे तरेचे वरायटी आमचे कडेन थोडे थोडे आसा. तातूंत बरे काजू भरपूर खंयचे लागता? गांवठी काज तुका भरपूर लागता. भरपूर लागता आणि ताचो रोस रोस की बरो मेळटा रोस आणि बरो. कलमी काजींचे कशे बी मोठी असता पूण काजू कमी असता. आणि हुर्राक आणि आमची फेणी कशी करप असता त्याची प्रक्रिया किती असता? हुर्राकाचे आता जर रोस असता पळय ह्यो आता रोस असता. हा तो रोस हा हो रोस 3 दीस प्रिझर्वेटिव्ह ठेवचे पडटा. हा ओके 3 दिसा उपरांत मागीर हुर्राक काडप. हुर्राक काडप हा हुर्राक काडल्या उपरांत मागीर परत प्रिझर्वेटिव्हचो ताजो रोस घेवप आनी हुर्राक भितर घालून फेणी करप. मिक्स हा तो मिक्स करून मागीर ती फेणी काडप. फेणीक डिमांड आहा काय हुर्राकाकूच डिमांड असता? आसा दोनायकू डिमांड दोनांकूय. कशें सीजन हा सिजनाक हुर्राक चलता। गरमीचे तुका लोक खूब हे घेयना हे लायट असता न्हू मातशें. हुर्राक तरी कितलो म्हयने रावंक शकता? आयज काडले समज हुर्राक जाल्यार काले राव जावन तुका 3 म्हयने 3 म्हयने त्याच्या वयर ना। गरमीन मागीर ते आंबट जाता मागीर आंबट जाता. गोंयानूच डिमांड असता काय गोंया भायर मागतात हुर्राक बी? भायर मागता पूण आमकां हे हा जाता. परमीट ना न्हू permit व्हरपाक। जाय व्हरपाक. ओके आणि हे तुमकां बाजारपेठ खंय असता त्या हुर्राकाची? हयसून येवन व्हरतात हांगा काय? येवन व्हरता. एकदां तुका कळट एकदां आमी कशें आसता एकदां एकट्याक दिलें काय रोखडी जाता. पयलींचे आमचे रोखडी येता. कस्टमर बी आहा न्हू ते येवन मुद्दम विचारतात जाले काय ना ते. हे आता सगळे तुम्ही आधुनिक पद्धतीने करता। पहिली पायान बी मळताले काजू त्यांना ती भट्टी आणि हे भट्टी खूप फरक दिसता तुमका? म्हणजे भरपूर फरक आसा आनी हितून टायमू जास्त उरता आनी तितून दुसरें कितें तरी करपाक मेळटा. करपाक मेळटा। केल्ल्यात भायर तुमचो खंय तरी सत्कार जाला कसलो प्रोग्राम आशिल्लो? आमी आमची सायन्स एंड टॅक्नॉलॉजी हितून दिपक परब आसा पळय ते आमकां व्हरता म्हणजे शेता विशयी खंय तरी विजीट काडटा आनी Visit म्हणजे थंय करता. आमकां शेतकारांक आमकां थंय व्हरता. ओके खंय गेल्ले अवनू खंय गेल्ली? पुण्या गेल्ली आमी. पुण्या पुणे गेल्ली. म्हणजे थंयसर म्हणजे आतांच्या काळान कशी शेती करप म्हणजे कमी शेती लावन तेजें उत्पादन कशें घेवप आनी जास्त शेती लायल्यार तेजें कशें कितें तेजें तें शिक्षण आसलें आमकां. ओके त्या शिक्षणाक लागून आमी थंय गेल्ली आनी थंय 8 तारखेक वुमन डे आसल्या कारणान थंय तेंच्यांनी प्रोग्राम दवरलेलो आनी त्या प्रोग्रामाक तेंच्यांनी शेतकारांची जितली बायलां आसात तांकां अशें इनवायट केल्लें की म्हणजे आतां शेतकारांची बायलां मोबायल ऑपरेट करतात न्हू ते मोबायलार तांकां एक गेम कशी दवरलेली. गेम म्हणजे मोबायलाची कितें एका मिनटान सेल्फीन कोण कितली सेल्फी काडटा तेजेर तेंच्यांनी पैठणी लायली 4-4.5 हजाराची आनी तेतून तेंचे 3,500 बायलां आसली आनी 22 तेंचे ग्रूप आसले. ओके आनी सुनीता पवार ही तेंची हे आसली प्रमुख आशिल्ली प्रमुख आसली आनी तेंचे एक स्टाफ आसलो ते बगर आई काय ते काय ओके. करते हे प्रोग्रामातली ते थोडे स्टारूय आसले स्टार थंयसर. असले आनी तेतून फर्स्ट हांव येयलें. वा अभिनंदन अभिनंदन। हे गवे रेडे आतांच 5 वर्सां जालीं हयसर आमकां मिर्ची लावंक दिनात हय काय शेती भाती करूंक दिनात. हाजी पयलीं आमी आतां फेन्सिंग केलो न्हू ह्या फेन्सिंग आसतना सुद्दां आमकां तेचो कांयच उपयोग करूंक खावंक मेळना. इतकी वर्सां आमी बाबडे आमचे जाणटे अशे प्लेन हेचेर शेती भाती करीत ताजी ते आतां लायलो आमी पूण सगळे हेका नाशणो शेंगदाणो इतके आमी हयसर आमचे जाणटे कुळीत बिळीत तो सगळो उत्पन्न हे करीत. आतां आमचे कडेन हे पाणी जालां फेन्सिंग केलां आमी
तुझं ते पॉवर सोलिंग केला, पॉवर सोलर. पॉवर सोलर केलो. त्याचो सुद्धा उपयोग काय आहे. आता आमकां 5-6 वर्सां जाली तरी आता हे काजी लायले लास काजीचा तरी उत्पन्न मिळालं. तर हे असे हे बघा तुम्ही गवरेडे काजी उडयतात असे काजी असे रातचे. कोण उडयतो. हां. म्हणजे आता ह्याच्या पुढे आता कसं आम्ही काय करू. तुम्ही फॉरेस्टाक बी काय कळयल्यात? आता पहिली पासून कळून ते काय येतात आता. हां, दखल काय घेणार? लागले एका वाजता ते काय कोण वाघ येतात म्हणून. तर गवारेडा काय करतात ते. गवारेडा दिसातो 6:30 म्हाका तरी सरतो माझ्या हातून बाहेर सरला असलो. हां, 6:30 म्हणजे संचे येतात संध्याकाळी. आता कोण बायला बिला काजीने सुद्धा आता येतात. ओके ओके. जीव बरो तर काजी बरे. आता ह्याच्या पुढे काय आमकां आता गव्हर्नमेंट म्हणटा तुम्ही कसून खाया. कसून घातला आम्ही आता सगळी शेती बिती सगळी सनद सुद्धा घेतली आता सरकाराकडसून. पण फायदो काय सनद जमीन घेऊन काच केलेलं उत्पन्न दिना. केळी दिली ना ते केळी सुद्धा लायलेली त्या वाटेन मोडून उडले सगळे. असं सगळी ही जागा इतकी अशी आम्ही आता काजू बागात करतो. पहिली तर शेतभातीची सोपली कित्याक ती आता डुकरा बिकरा काय करूंक आमकां सध्या कांच दिना म्हणून काजीच हे हाडला. ॲग्रिकल्चर मार्फत ही ॲग्रिकल्चरान सुद्धा मदत आमकां केली हो. पण ती वरून फायदोच काय हा मोडून उडयता न्हू तो. नमस्कार. सध्या आम्ही पारसे डोंगर माळ रानावर आहोत आणि या ठिकाणी आपले प्रगतशील शेतकरी श्रीराम साळगावकर त्यांच्या सौभाग्यवती प्रमिला साळगावकर हे दाम्पत्य मागच्या कित्येक वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीबरोबरच काजू बागायतीमध्ये काबाड कष्ट करून काजू उत्पादन करत असताना हुर्राक तयार करणे, हुर्राकापासून फेणी तयार करणे असे वेगवेगळे प्रयोग हे दाम्पत्य या ठिकाणी करत असतात. हल्लीच मोठ्या प्रमाणात रानामध्ये गव्या रेड्यांचा वावर वाढल्याच्याही तक्रारी अनेक शेतकऱ्यांच्या आहेत. कृषी खात्याने वन खात्याने याकडे लक्ष देऊन असे जे रानटी जनावरं शेतकऱ्यांना नुकसानी करत असतात त्यांना योग्य वेळी नुकसान भरपाई दिली तर अनेक नवीन युवक शेतकरी या व्यवसायाकडे वळण्यास मागे पुढे पाहणार नाही. आजकाल आम्ही सगळीकडे बघत असतो. एखादा जर युवक चांगलं त्याच्याकडे पदरी शिक्षण असलं तर सरकारी नोकरी मिळावी यासाठी तो धडपडतो. आमदार मंत्र्यांचे उंबरठे झिजवतो. परंतु त्यांना नोकरी कुठं मिळते. ज्याचा कुणाचा गॉडफादर असेल तर त्याला ती सहज नोकरी उपलब्ध असते. पदरी शिक्षण असलं, उच्च दर्जाचं शिक्षण असलं आणि नशीब जर आपलं बलवंतर असलं तर ती नोकरी मिळू शकते. मात्र गॉडफादर नसेल तर ती नोकरी मिळणं आजच्या काळात खूप कठीण आहे. अशा परिस्थितीत सरकारने जे नवीन युवक शेती व्यवसायाकडे बागायत व्यवसायाकडे वळतात त्यांना अनेक योजना राबवून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. शेती व्यवसायाकडे वळत असताना सरकारी नोकरीची तमा न धरता सरकारी मानधनपेक्षाही जर आपण काबाड कष्ट शेतीमध्ये केले तर तिथं आपल्याला जास्त पगार मिळू शकतो. आणि ही हक्काची शेती आपल्या पूर्वजांनी केलेली आहे. तोच वारसा आपल्याला पुढं चालवायचा आहे. आणि हाच वारसा पारसे गावातील माजी सरपंच श्रीराम साळगावकर त्यांची सौभाग्यवती प्रमिला साळगावकर हे वेगवेगळे प्रयोग शेतामध्ये करतात. आणि आज डोंगर माळ रानावर वेगवेगळ्या 8 जातीच्या काजू कलमांची लागवड करून त्यांनी काजू बागायतीचे मळे फुलवलेले आहेत. त्यांच्याकडे 7पेक्षा 8 कामगार या काजू व्यवसायामध्ये आहे. या ठिकाणी काजू पिळणे, त्यापासून रस तयार करणे, रसापासून मग हुर्राकापासून फेणी करण्याची प्रक्रिया या ठिकाणी आपण बघत आहोत. सरकारने अशा व्यवसायाला प्राधान्य देताना ज्या काही अडचणी असतात, रानटी जनावरांपासून या उत्पन्नाला जो धोका असतो तो धोका टाळण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.